आपल्या सर्वांना बालपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली आहे. हनुमानजी हे अखंड ब्रह्मचारी आहेत, ज्यांचे नाव घेताच डोळ्यासमोर एक महाबलीची प्रतिमा येते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन केवळ प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित केले. पण आपल्या विशाल भारतीय संस्कृतीत अशा अनेक पौराणिक कथा आणि ग्रंथ दडलेले आहेत, जे या प्रतिमेला एक वेगळा आणि वैचारिक पैलू देतात. हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही प्राचीन ग्रंथांमध्ये जसे की पराशर संहिता हनुमानजींच्या विवाहाचा उल्लेख आढळतो. पण हा विवाह कोणताही सामान्य सांसारिक विवाह नव्हता. हा विवाह होता ज्ञानाचा, गुरुदक्षिणेचा आणि दैवी संकल्पाचा. आजच्या या विषयामध्ये आपण अशाच काही रहस्यमय कथांचा वेध घेणार आहोत. हनुमानजींना विवाहाची गरज का पडली, त्यांच्या 3 पत्नी कोण होत्या आणि त्या विवाहामागचा आध्यात्मिक उद्देश काय होता. विवाह होऊनही हनुमानजी ब्रह्मचारी कसे राहिले. तर चला मग भक्ती आणि ज्ञानाच्या या प्रवासात हनुमानजींच्या जीवनातील त्या अज्ञात अध्यायांचा उलगडा करूया, जे आजही तेलंगणातील एलंदू सारख्या प्राचीन मंदिरांमध्ये परंपरेच्या रूपाने जिवंत आहेत. आज आपण त्यांच्या 3 पत्नींच्या म्हणजे सुवर्चला, अनंकुसुमा आणि सत्यवती यांच्या कथा सविस्तर जाणून घेऊया. हनुमानजींच्या पहिल्या पत्नीचे नाव होते सुवर्चला. या विवाहाचा उल्लेख पराशर संहितेत अत्यंत स्पष्टपणे आढळतो. हनुमानजी जेव्हा सूर्यदेवांकडे विद्या ग्रहण करत होते, तेव्हा त्यांनी 9 पैकी 8 विद्या पूर्ण केल्या. मात्र 9वी विद्या, जी कामशास्त्राशी संबंधित होती, केवळ विवाहित व्यक्ती शिकू शकत होती. हनुमानजींनी ब्रह्मचार्याची शपथ घेतली होती, पण शिक्षण पूर्ण करणेही आवश्यक होते. तेव्हा सूर्यदेवांनी एक मार्ग काढला. त्यांनी आपल्या तेजातून सुवर्चला नावाची कन्या प्रकट केली. सूर्यदेव म्हणाले, सुवर्चला ही सूर्यपुत्री आहे आणि तिच्याशी विवाह केल्याने तुझे ब्रह्मचर्य भंग होणार नाही, कारण ती स्वतः एक महान तपस्विनी आहे. विवाहाचा उद्देश हा विवाह केवळ ज्ञानाचीच अंतिम पायरी गाठण्यासाठी केलेला एक औपचारिक संस्कार होता. लग्नानंतर सुवर्चला लगेच तपश्चर्याला निघून गेली आणि हनुमानजींनी आपली 9वी विद्या पूर्ण केली. आजही तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात या दोघांचे जोडप्याने मंदिर पाहायला मिळते. हनुमानजींच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते अनंगकुसुमा. ही कथा दक्षिण भारतातील लोककथांमध्ये आणि वरुण देवाशी संबंधित आख्यायिकांमध्ये आढळते. असे म्हणतात की एकदा रावण आणि वरुण देव यांच्यात घनघोर युद्ध झाले. रावण इतका शक्तिशाली होता की त्याने वरुण देवाचा पराभव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वरुण देवाने हनुमानजींकडे मदतीची याचना केली. हनुमानजींनी वरुण देवाच्या बाजूने लढून रावणाच्या सैन्याचा पराभव केला. वरुण देव हनुमानजींच्या पराक्रमावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी आपली कन्या अनंकुसुमा हिचा विवाह हनुमानजीशी करण्याचा प्रस्ताव मांडला. हा विवाह 2 शक्तीमधील मैत्री आणि कृतज्ञतेचे प्रतीक होते. हनुमानजींनी सुरुवातीला नकार दिला, पण जेव्हा त्यांना समजले की अनंकुसुमा ही देखील सांसारिक जीवनापेक्षा आध्यात्मिक साधनेला महत्त्व देते, तेव्हा त्यांनी हा विवाह मान्य केला. हा विवाह केवळ नावालाच होता, कारण अनंगकुसुमा देखील पुढे साधनेच्या मार्गावर चालत राहिली. हनुमानजींच्या 3ऱ्या पत्नीचे नाव होते सत्यवती. ही कथा काही दुर्मिळ रामायण परंपरांमध्ये आढळते. सत्यवती ही प्रत्यक्षात रावणाची नात होती. राक्षस कुळात जन्मलेली असूनही तिचे विचार सात्विक आणि धर्माला धरून होते. ती रावणाच्या अधर्माच्या विरोधात होती. जेव्हा हनुमानजींनी लंकेत सीतेचा शोध घेत होते, तेव्हा सत्यवतीने त्यांना गुप्तपणे मदत केली होती. लंकेच्या युद्धानंतर आणि रावणाच्या वधानंतर सत्यवतीला राक्षस कुळाच्या कलंकापासून वाचवण्यासाठी आणि तिला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रभू श्रीरामांनी हनुमानजींना सुचवले की त्यांनी सत्यवतीचा स्वीकार करावा. एका धर्माभिमानी स्त्रीला तिच्या दुष्ट कुळापासून मुक्त करणे आणि तिला रामाच्या छत्राखाली आणणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या विवाहानंतर सत्यवतीने अयोध्येत राहून माता सीतेची सेवा करण्यात आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. हनुमानजींनी कधीही गृहस्थाश्रमाचे जीवन जगले नाही. त्यांच्या पत्नींनी देखील सांसारिक सुखाऐवजी तपश्चर्या आणि सेवेचा मार्ग निवडला. सुवर्चला तपस्येसाठी एकांतात गेली, अनंकुसुमाने साधनेचा मार्ग निवडला आणि सत्यवतीने अयोध्येत
माता सीतेची सेवा केली. मंडळी, हनुमानजींच्या पत्नीच्या कथा जितक्या थक्क करणाऱ्या आहेत, तितकीच आश्चर्यकारक कथा त्यांच्या पुत्राची म्हणजेच मकरध्वजाची आहे. अनेकांना प्रश्न पडतो की जर हनुमानजी ब्रह्मचारी होते तर त्यांना पुत्र कसा झाला? पण हा जन्म कोणत्याही शारीरिक संबंधातून झालेला नव्हता, तर तो एका दैवी घटनेचा परिणाम होता. ही कथा घडते जेव्हा हनुमानजींनी लंकेचे दहन केले होते. संपूर्ण लंका पेटवून दिल्यानंतर हनुमानजींच्या शरीराची उष्णता प्रचंड वाढली होती. स्वतःला शांत करण्यासाठी त्यांनी समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. रामायणातील काही आवृत्त्यांनुसार त्यावेळी त्यांच्या शरीरातून घामाचा एक थेंब, काही ठिकाणी तो त्यांच्या तेजाचा अंश मानला जातो, समुद्रात पडला होता. त्याचवेळी समुद्रात राहणाऱ्या एका महाकाय मादी माशाने, ज्याला मकर म्हटले जाते, तो थेंब गिळला. त्या थेंबातील हनुमानजींच्या दिव्य शक्तीमुळे तो मासा गर्भवती राहिला. पुढे अहिरावणाच्या सैन्याने त्या माशाला पकडले आणि जेव्हा त्याचे पोट शिरले तेव्हा त्यातून एका वानरूपी मानवी बालकाचा जन्म झाला. तोच हा मकरध्वज. मकरध्वजाचा जन्म पाताळ लोकात झाला आणि तिथेच तो मोठा झाला. त्याची शक्ती पाहून अहिरावणाने त्याला आपल्या पाताळ नगरीचा रक्षक बनवले. ही कथा आपल्या समोर तेव्हा येते जेव्हा अहिरावणाने राम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले होते. त्यांना वाचवण्यासाठी हनुमानजी तिथे पोहोचले. पाताळाच्या द्वारावर त्यांना त्यांच्यासारखा शक्तिशाली एक तरुण रक्षक दिसला. जेव्हा हनुमानजींनी त्याची ओळख विचारली तेव्हा तो म्हणाला, मी मकरध्वज, पवनपुत्र हनुमानाचा मुलगा. हे ऐकून हनुमानजी चकित झाले, कारण ते स्वतः ब्रह्मचारी होते. पण जेव्हा मकरध्वजाने त्याच्या जन्माची हकीकत सांगितली तेव्हा हनुमानजींनी त्याला आपला पुत्र म्हणून स्वीकारले. मात्र मकरध्वज आपल्या स्वामींशी म्हणजेच अहिरावणाशी प्रामाणिक होता, त्यामुळे त्याने आपल्या वडिलांनाही आत जाण्यापासून रोखले. परिणामी पिता आणि पुत्रात एक भीषण युद्ध झाले. शेवटी हनुमानजींनी मकरध्वजाचा पराभव केला आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर त्यांनी अहिरावणाचा वध करून राम लक्ष्मणांची सुटका केली. जेव्हा प्रभू श्रीरामांना मकरध्वजाबद्दल समजले तेव्हा त्यांनी त्याच्या शक्तीचे आणि स्वामी भक्तीचे कौतुक केले. श्रीरामांच्या आज्ञेनुसार हनुमानजींनी मकरध्वजाचा पाताळ लोकाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. तर मंडळी, हनुमानजींच्या जीवनातील या कथा आपल्याला सांगतात की त्यांचे जीवन सामान्य नियमांच्या पलीकडे होते. त्यांच्या पत्नी असोत किंवा पुत्र मकरध्वज, या सर्व कथा त्यांच्या शक्तीचा आणि दिव्य तत्वाचा विस्तार दर्शवतात. आजही गुजरातमध्ये बेट द्वारका येथे हनुमानजी आणि मकरध्वजाचे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे या पिता पुत्राची एकत्र पूजा केली जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहायला विसरू नका आणि अशाच पौराणिक रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.